सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला, कालचा सर्वांनी व्हिडिओ बघितलाच असेल, तर त्यापुढचा हा व्हिडिओ मी शूट केलेला. काल संकष्टी चतुर्थी होती, तर सकाळी आमची बाप्पांची आरती पूजा सर्व काही झालेलं होतं. आणि आता इथे मी साबुदाणा जो भिजत टाकलेला होता, तर या आधीच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवला मी साबुदाणा कसा भिजवते. ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी नक्की व्हिडिओ बघा. तर साबुदाणा एकदम असा मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे. फक्त 1.5 तास मी हा साबुदाणा भिजत ठेवलेला होता आणि छान सर्व काही तयारी पण करून घेतलेली होती. शेंगदाणे भाजून छान असा कूट पण करून घेतलेला होता. आता साबुदाण्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट थोडाफार मिक्स करून घेते. शेगडीवरती आता कढई ठेवलेली आहे, साजूक तूप टाकते त्यामध्ये. काल मला बऱ्याच ताईंनी विचारलं की आम्हाला हे साजूक तूप मिळेल का, तर हे सह्याद्री कंपनीचं मी वापरते. कधी कधी मला जर घरगुती तूप मिळालं ना, तर तेही मी आपल्या लाडूसाठी घेत असते. लाडू म्हणजे खाण्याचे लाडू बनवण्यासाठी, आणि असं घरामध्ये खायला पण मिळतं कधी कधी घरगुती तूप. पण मी आता हे कोकणी बंधूच्या इथून जो मी सुकामेवा किंवा खडे मसाले आणत असते ना, तिथूनच आणलेले आहे. तर तेच मी तूप आता वापरते. आणि मी तूप विकत नाही अजून, तर कुरिअरमध्ये पण तूप द्यायला थोडंसं रिस्की आहे, कारण ते पातळ असतं, फुटलं तर काय करणार का पार्सल, असं आहे ना. तर चला, तर इथे मी कढईमध्ये हिरवी मिरची टाकली, थोडीशी तुपामध्ये परतून घेतली आणि त्यामध्ये थोडे बटाटे उकडलेले होते ते पण टाकले. आता मी उपवासासाठी ना सैंधव मीठ वापरत असते, तर हे मीठ उपवासाला खातात म्हणून मग मी हेच वापरते. जे आपलं नॉर्मल मीठ असतं ना, रेग्युलर भाज्यांसाठी वापरतो आपण, ते मी नाही टाकत आता. तर हे आणलेलं असतं मी, आणि हे चांगलं असतं आरोग्यासाठी असं म्हणतात. म्हणजे हे महाग पण असतं तितकं, 100 रुपये किलो असतं हे मीठ. तर चला, आता इथे मी ना सर्व शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणा मिक्स करून घेतला. आपण जर साबुदाणा नुसता परतला ना, तर तो थोडासा चिकट होतो, त्यामुळे तो शेंगदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. त्यामुळे मग तुमचा साबुदाणा ना छान असा सुटसुटीत होईल. आणि आता बटाटे आणि हिरवी मिरची पण छान परतली गेली आहे. त्यानंतर मग मी यामध्ये साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट टाकला, आणि नंतर सर्वात शेवटी मीठ टाकायचं. मीठ आहे ना पाणी सोडतं ना, त्यामुळे ते शेवटीच टाकायचं. अशा प्रकारे साबुदाणा बनवते मी. मस्त आता मध्यम आचेवरती साबुदाणा छान असा परतत राहायचा, थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतत राहायचा 5 ते 10 मिनटं. म्हणजे मग पोटदुखी होत नाही. तसं तर खूप जास्त प्रमाणात साबुदाणा खाणं चांगलं नाहीच आहे, पण साबुदाणा बऱ्याच जणांना आवडतो, तर त्यासोबत तुम्ही थोडंसं दही किंवा मग ताक नक्की घ्यायचा, म्हणजे त्रास होणार नाही. तुला खायचं, तुला बटाटा खायला ठेवला ना, तू खात नाही. मग तुला पाहिजे नको खायला. चल सर्व आजींना गुड मॉर्निंग कर. ते बघा, आम्हाला पण किचनमध्ये यायचं राहतं काम करायला सकाळी सकाळी. हा ना पिल्लो, मस्त बटाटा खायचा. असं करतो, हाय करतो तू, असं हाय करतो का? चला चला, आता मग माझ्यावर थांब, मी मस्त बनवते आता खायला. काय खायचं तुला सांग? बटाटा नको नको, नाही खायचं का? जा मामा सोबत जा, राम मामा तर जा. जा, तोंडाचा बटाटा पुसत्याचा. तर चला, मस्त आपली साबुदाणा खिचडी इथे छान अशी मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे. बरेच जण साबुदाणा किंवा उपवासाचे पदार्थांना जिरं कोथिंबीर घालतात, तर तुमच्याकडे खात असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यानंतर मग मी आता चालली आहे लोणारवाडीला. तर तुम्हाला आधी सांगितलं होतं या आधीच्या व्हिडिओमध्ये, या महिन्यामध्ये आमच्या सिन्नरला म्हणजे लोणारवाडी गावामध्ये संत निवृत्तीनाथांची पालखी येत असते, आणि तिच्या दर्शनासाठी खूप सारे भाविक जातात. तर लोणारवाडी गावामध्ये दिवाळीपेक्षाही खूप मोठा उत्सव असतो. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. सर्व नातेवाईकांना बोलवतात. दारापुढे अंगणामध्ये मस्त रांगोळी काढली जाते, पालखीचं स्वागत करतात, फटाके वगैरे लावतात. खूप छान कार्यक्रम असतो. आणि लोणारवाडी गावामध्ये पालखीचा मुक्काम असतो.
त्यामुळे ते गाव खूप श्रेष्ठ आहे असंच म्हणावं. रस्त्याने बरेच भाविक आता चाललेले होते. सिन्नरच्या रस्त्याला बघा बरेच भाविक दिसत आहे पुढे. आणि भाविकांसाठी ना, वारकरी भाविकांसाठी खूप सोयी सुविधा केलेली असते सरकारने. तर पाण्याचे टँकर, रस्त्याला असे टॉयलेट बाथरूमसाठी सोय केलेली आहे. तर हे सर्व काही तुम्हाला मी जाता जाता दाखवते. सिन्नरपासून 2-3 किलोमीटरच्या अंतरावरतीच हे लोणारवाडी गाव आहे. आणि चला आता संध्याच्या घराजवळ आलेलो आहे आम्ही. मस्त संध्याचं घर खूप छान झालेलं आहे. खूप साऱ्या ताईंना बघायचं होतं, तर बाहेर कलर दिलेला आहे, आतमध्ये पण कलर दिलेला आहे. चला तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मी संध्याताईच्या घराची सर्व काही होम टूर नक्कीच देईल. हां, बरं झालं, पाहते ना आता नंतर थोड्या वेळाने. दरवाजा बसवला. चला संध्याताईंचं घर आता बघायची इच्छा होती सर्वांना. टाईल्स छान लावल्या वुडनच्या, मस्त वुडनची टाईल्स लावली पोर्चमध्ये. आणि इथं हॉल आहे, आता हॉलची एंट्री आहे. हा दरवाजा आहे, मेन डोर भरपूर भक्कम असा मेन डोर आहे. दरवाजाची डिझाईन पण छान आहे ना, मस्त आहे. लाईट पण लावल्या, POP पण मस्त केलेली आहे. छान झाली POP. हॉल भरपूर मोठा आहे. सकाळी धुतलंय ना घर, सर्व धुतलंय वाटतं सकाळी. इकडे जिन्याला पण छान फुटलाईट लावलेलं आहे. जिना पण मस्त बनवलेला आहे. बघितलं संध्याताईचं घर फायनली मस्त तयार झालेलं आहे. सर्व काम झालं आणि छान असं सर्व दाखवते मी. आतमध्ये जाऊ आता आपण. इकडे बेडरूम आहे. चला बेडरूम, हा बेडरूम. मस्त आहे. बेडरूमला दरवाजा छान लावला. आमच्याच बाथरूम सारखा दरवाजा घेतला हिने. सेम झालाय, आमच्यासारखंच दरवाजा झालेला आहे. हां, हे टॉयलेट. इकडे हे बेसिंग. संध्याताईच्या ननंदबाई या. तुम्ही पण पाहिलं नव्हतं? पाहिलं का? इथं बेसिंगचं राहिलेलं आहे ना, इथं वॉश बेसिंग. इकडे हे बाथरूम. माऊली करीत आला आहे. हे छान झालं आमचं. सोडलं नाही, मी सुद्धा थांबलो. लाव ना इथं पण. हा मस्त आहे. बाथरूम पण छान आहे. चला, हा स्पेस मस्त आहे का ना. इथून हा आहे किचन. किचनचं झालं का? किचन वाटा झाला. तो काय म्हणे याला मॉडेलिंग ही काय केली त्याने? अशीच राहते मग मॉडेलिंग. हे काय झालं प्लेन? हे पाय ना, चोपडं लागतंय हाताला, खरबुडं नाही. बया जयाताई पण आली घर पाहायला. छान आहे ना, मोठं झालंय. आता पुढच्या वर्षी इथंच राहील दिंडीचा स्वयंपाक. वगैरे मस्त आहे. इकडे पण पुढे जमले वरचा दरवाजा आहे. या मोठा आहे ना तो, त्याच्यामुळे पॉलिश बाकी आहे दरवाजा. देवघर येणार आहे. हा ईशान्य कोपरा आहे. तर इथं देवघर देवाला तुझा सागाचा देवाला आहे मोठा, तो असणार आहे. पाणी इकडे बाहेरचा मोठा आहे.
बाहेर मला काढायला वर आहे. इथं खाली गाय वासरू आणि इथं टाकी आहे ना मध्ये खाली इकडं टाकी हा ही पाण्याची टाकी आहे हा 3 मजली भरपूर मोठं आहे. पार्किंग भारी वाटतंय संध्याताईचं घर पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे. आता कंप्लीट नाही झाला अजून ते बाकी आहे. वरच झालं ना जाऊन रेलिंग बाकी आहे टाकी केले का मोल्डिंग बाकी आहे थोडीफार पाणी आहे का? पाऊन पाणी नाही छान टाकेल. रे टाकी एकदम छान झाली पण हे झाकण नाही आवडलं मला. अरे त्याला पॅक करणार आहे त्याला मार्बल येणार आहे चौक स्टोर रूम इकडे आहे का स्टोर रूम स्टोर रूम पण छान झालाय. गडप होईल सगळे भांडे. भरपूर मोठा आहे. इथं लाईट आहे ना मग ठीक आहे बटन इकडे लाव ना बटन ठीक हा आहे. हे बघा लाईट स्टोर रूम मध्ये सर्व भांडी वगैरे ठेवायला. झाला बाई डोक्याला ताणच राहिला नाही संध्या अक्काच्या वरती पाहून येऊ आता आपण. चाल वरती छान दिसतंय भारी झालं. हे आज तेच खूप भारी वाटतं. मला पण लय म्हणजे एकदम छान असं वाटतंय. फूड लाईट वगैरे टाकून घे. मस्त झाले ते पण छान झाले. 2 पंखे बसते. हा चला वरती फुट लाईट लावलेला आहे तिने छान लावलेला आहे. इथून खिडकीतून जुनं घर दिसतंय. तुम्ही ठीक कलर आहे. काय खाल्लं? हिवाळी का? नाही चालत. चला मोठं आहे ते बाकी आहे. इथं ना त्याचे धान्याचे गोण्या पोती लावायला हळद घे ना फ्लॉवर आहे. अजून एक बेडरूम वरती भरपूर मोठा बेडरूम आहे. इकडे दरवाजा आहे. इकडे एक बाथरूमची सोय केलेली आहे. टॉयलेट बाथरूम आहे. हां टॉयलेट बाथरूम छान झालं. आणि इथं अजून दरवाजा येणार आहे ना मोठा. इथं फ्रेंच डोर राहणार आहे. फ्रेंच डोर ना हा फ्रेंच डोर आहे. आणि खाली मस्त अशी डिझाईन आहे. इथं पण वुडनची टाईल्स आहे. कलर एकदम छान दिलाय. भारी. अजून इथे रॅलिंग वगैरे येणार आहे. काचाची रेलिंग आहे वरती रेलिंग आहे. आणि हे जुनं घर इथून दिसतं. हे पडणार आहे. साई कधी पडणार आहे? इथे जाऊन थोडा बदल. दिंडीचा कार्यक्रमामुळे ते ठेवलंय. खूप छान झालंय. ज्या ताईला पण आवडलं. आणि हे जे जुनं आहे ना हे पाडणार होते पण दिंडीचा कार्यक्रम होईपर्यंत पाडणार नाही आहे कारण सर्व माती होईल म्हणून ते ठेवलंय. आता ते पाडतील पुढच्या आठवड्यामध्ये. खूप मस्त झालेलं आहे. सर्व दाखवलं तुम्हाला मी. सर्वांना आवडलं असेल. घोडा या दोघींचं काय चालू आहे? घोडा चला. सकाळी पहाटे 5 पासून दोन होतो. हा का किती खोटं बोलतात. लय खोटं बोलतात का 5 वाजता घरी 7 पर्यंत झोपेल होते. हा का किती वाजले मला? किती वाजले? 11 वाजले का नाही? रात्री मी पण झोपले होते. मी मांडले होते. चला भांडू नका जाऊ द्या. कोणी धुतलं मग हे? संध्याकाळी हा दिदी साई हा की टेरेसवरचा खूप सारा पसारा आहे. हे घोटाई वगैरे सगळं बाकीच आहे. त्याने पण करून द्यायचं ना एवढंसं काम काला ठेवलं आहे ना. किती भारी किती हलकीशी मस्त पावसाची रिमझिम आणि सर्व आजूबाजूला शेतच शेत आहे. हिरवं दिसतंय. हा डब छान झाला पण हा ना. बसायला उठायला धान्य ठेवायला. हा इथं पाण्या पावसाचं हा काच. जिन्याचं छान आहे. अरे काही पांघरून घ्यायचं. ही बरोबर माग बसली. अर्चना इकडे पाय ना. 2 उंदीर कुठं घुसले. याचा ना बाहेर. बापरे हिनींच चालू आहे का? अरे बापरे भारी मग पहिल्यांदा आले ना या दिंडीला. पोळ्या करायला नसतील वाटतं ना. पोळ्या करायला नसतील.
चला मस्त इथे पुरणपोळ्या बनवत होते, तर मी आल्यानंतर मग मी बसली पुरणपोळ्या करायला. प्रियंकाच्या सासूबाई करत होत्या आणि अरुणाका पोळ्या भाजत होती. तर हा स्वयंपाक आहे ना सकाळी 7 पासूनच करावा लागतो, कारण देवांसाठी ज्या पुरणपोळ्या बनवलेल्या असतात ना, म्हणजे वारकरी भाविकांसाठी, तर त्या झालेल्या असतात, त्या नेऊन द्याव्या लागतात तिथे मंदिरामध्ये. आणि मग आपल्या नातेवाईकांसाठी परत दुसरी चणा डाळ शिजवावी लागते. तर संध्याने 4 किलो चणा डाळ शिजवलेली होती. जवळपास मला वाटतं 60-70 लोकांचा स्वयंपाक आहे हा. तर भरपूर सर्व स्वयंपाक करायचा होता, तर बराचसा स्वयंपाक तिचा झालेला होता. मी आल्यानंतर मग मी पण थोड्याफार पुरणपोळ्या करू लागली, कारण 4 किलो चणा डाळ तर भरपूर पुरणपोळ्या करायच्या होत्या. त्यामुळे मग प्रत्येकजण काही ना काही काम करत होतं. तर इकडे आता मी पुरणपोळ्या लाटते आणि संध्याताईंच्या ह्या नणंद आहे, तर त्या आहे ना पोळ्या भाजू लागत आहे मला. आणि इकडे आत्या बसलेली माझी, तर मोठी आत्या, तर ती पुरणपोळीचे चाळे बनवून देत होते मला. तर अशा प्रकारे आम्ही भरपूर साऱ्या पुरणपोळ्या केल्या. नंतर मग माझी लहानी काकू आली, तर ती पण बसलेली पुरणपोळ्या भाजायला आता. तर प्रत्येकजण थोडं थोडं पुरणपोळ्या करू लागायचं. तर अशा मस्त मौसूद टम्म फुगल्या होत्या पुरणपोळ्या आणि छान झालेल्या होत्या. बाजूच्या खोलीमध्ये ना आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचा आहे ना गर काढताय आंबे कापून. आणि इथे हा गर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचा आमरस बनवते. दशेरी आंबा आणलेला होता, कारण ह्या टायमिंगला केशर आंबा संपून जातो, त्यामुळे मग दशेरीचा पण आमरस छान झालेला होता मस्त. तर हे मिक्सरचं भांडं माझंच आहे, मी आणलेलं होतं, तर यामध्ये पटकन रस होतो ना, त्यामुळे मग मी आता इथे मस्त बसून आहे ना आमरस बनवते. पटापट दळला जातो यामध्ये आमरस आणि छान असा मस्त आमरस झालेला होता. आमच्याकडे ना जास्त प्रमाणामध्ये आमरस करायचा असतो आणि आमरस करताना मग त्यामध्ये थोडीफार साखर आणि पाणी टाकलं जातं. दूध वगैरे काही वापरत नाही, पाणी टाकूनच थोडा थोडा असा आमरस बनवला जातो. तर जारचं थंडगार पाणी होतं तेच थोडंफार वापरलं यामध्ये. बरेच जण म्हणतात की पाणी वापरू नये दूध वापरावं, कोण म्हणतं दूध वापरू नये पाणी वापरावं, पण आम्ही पहिल्यापासून थोडंफार पाणीच टाकतो रसामध्ये. आणि इकडे पुढे ना एक रूम आहे, तर तिथे सर्व काही वारकरी भाविक ना बसायला आलेले होते, कारण पावसाची ना बाहेर थोडीशी रिमझिम चालू होती आणि वारकरी भाविकांसाठी बाहेर पत्र्याचं मोठं शेड पण केलेलं आहे मंदिराकडे. पण बरेच जण असे निवारा शोधत बसतात. तर मग आलेल्या होत्या त्या काही महिला. आता आम्ही पालखीची वाट बघतोय, तर जवळच गावामध्ये आता पालखी आलेली होती आणि हे विठ्ठलाचं मंदिर आहे, तर त्यासमोर स्वयंपाक वगैरे चालू आहे. आणि हा देवाचा घोडा, तर एक पांढरा रंगाचा घोडा आहे आणि एक काळ्या रंगाचा, तर त्याचंही दर्शन घेतात. तर रिंगण वगैरे असतं ना तेव्हा हा घोडा तिथे पळतो. आणि हे बघा ग्रंथ घोड्याच्या पाठीवर ठेवलेला आहे देवाचा, आणि मागून सर्व काही वारकरी भाविक येत आहे आणि पालखी पण येईल आता. तर पालखीचं दर्शन नक्की आजच्या व्हिडिओमधून घ्या. तर आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आषाढी एकादशीला ह्या सर्व काही पालखी ना पंढरपूर येथे पांडुरंग आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. तर आमच्या नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथांची समाधी स्थान आहे, तिथून ही पालखी आलेली आहे आणि सिन्नर गावावरून जात असते. तर गावोगावी जे पण संत आहे ना, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत सोपान, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, तर सर्वांच्याच पालखी प्रत्येक गावातून निघालेल्या असतात आणि मग त्या पंढरपूरमध्ये तिथे जमा होतात एकत्रितपणे. आणि मग तिथे खूप भव्य असा सोहळा होतो आणि तिथे मग पांडुरंग आणि रुक्मिणी ह्या सर्व आपल्या लेकरांना भेटतात. तर असा हा आषाढी एकादशीचा दिवस असतो. आम्ही सर्वजण मस्त पालखीची वाट बघत होतो इकडे. आणि आजचा व्हिडिओ खरंच खूप छान आहे, अंगाला शहारे येतात ज्यावेळेस आपण हे सर्व काही बघत असतो. पालखीचं दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतं. जाऊ परत रात्री आपण.
दिवस लागले पण माझं दर्शन लय भारी झालं. एवढ्या गर्दीत पण बरेच जण भाविक दर्शन घेतात. तर माझा स्पर्श झाला पादुकांना, पालखीला आणि देवाचं दर्शन खूप छान झालं माझं. इकडे सर्व काही स्वयंपाक बनवत आहे. तर आता इकडे ना बाजूला पत्र्याचं मोठं शेड केलेलं आहे. गावकऱ्यांनी भरपूर सोय केलेली असते वारकरी भाविकांसाठी आणि छान असं लाईटी वगैरे सर्व काही लावलेलं आहे. आणि आता इथे भजन, कीर्तन, आरती होईल देवाची. त्यानंतर मग बरंचसं कीर्तन मोठं असतं तिथे. कीर्तन वगैरे झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होतो. श्री ज्ञानदेव आरोग्य पथक जुनी ग्रामपंचायत येथे आहे, याची नोंद घ्यायची आहे. तर चला परत एकदा माझं देवाचं दर्शन झालं आणि तुम्हीसुद्धा व्हिडिओमधून संत निवृत्तीनाथांचं दर्शन घ्या. आपल्याला इतकं छान असं दर्शन मिळालं व्हिडिओमधूनच, हेच आपलं खरं भाग्य. त्यानंतर मग मी परत आता घरी आली आहे. स्वयंपाक तर सर्व झालेला होता, फक्त कोरडे आणि मस्त गरम गरम भजी तळायची बाकी होती. तर आमच्या मामी काही अजून आलेल्या नाही, पण मामीची सुनबाई आलेली होती. तिचंही मामाचं घर लोणारवाडी गावातच असतं, तर ती लवकर आलेली होती. तर तिने छान अशा मस्त कुरडई वगैरे तळल्या आणि बाकीचे सर्वजण गप्पा मारत होते, कारण सर्व काही आवरलेलं होतं. एक एक पाहुणे येतच होते नंतर. आणि नंतर मग पूजा पण आली होती, तिचे मिस्टर पण तिच्यासोबत आलेले होते, पण ते नवीन घराकडे गेलेले होते. आणि आपला लाडू बघा किती पॅक होऊन आलेला आहे. बाहेर आहे ना खूप थंडीचं वातावरण होतं. तर मग पूजाचे मिस्टर बोले की त्याला मस्त असं स्वेटर वगैरे घाल, टोपडं घाल आणि मगच बाहेर घेऊन जा, कारण पावसाची बारीक भुरभुर पण चालू होती. तर त्याला असं पॅक करून आणलेलं होतं. आणि तो आल्या आल्या बघा सई कशी लगेच त्याच्याजवळ बसते. सईला खूप आवडतो आपला लाडू. आणि लाडूचं टोपडं तर एकदमच वेगळंच आहे, मस्त 2 वेण्या घातल्यासारखं दिसतंय. तर खूप छान असा क्यूट दिसत होता तो. आणि त्याला जे स्वेटर घातलेलं आहे ना, तर ते आपल्या यूट्यूब फॅमिलीत एक ताई आहे, तर त्यांनीच आणलेलं होतं लाडूसाठी. मग पूजाने आता ते घातलेलं आहे, कारण आता वातावरण चेंज झालेलं आहे ना, थंडी वाजते, पाऊस सुरू असतो, म्हणून तिने ते त्याला घातलं आणि खूप क्यूट दिसत होता. नंतर मग मी आहे ना माझ्या बहिणीच्या मुलीला घेतलेलं होतं मांडीवरती. तर हे बघा लाडूने छोट्या बाळाला पाहिलं तर त्याला खूप आनंद झाला. म्हणजे लहान मुलांना लहान मुलं फार आवडतात. आणि बघा तो कसा हात लावण्याचा प्रयत्न करतोय. तर मावशीची मुलगी आहे ना, तिची ही मुलगी आहे, खूप क्यूट आहे दिसायला तीसुद्धा लाडूमध्ये. आणि तिच्यामध्ये 2-2.5 महिन्याचा फरक असेल अंदाजे. तर ती पण खूप छान मस्त आपल्या बाळाकडे बघत होती. आणि सई बघा कशी छान मस्त दोघांशी गप्पा मारत होती. ती पण कशी आलो बॅगा ठेवल्या घरात. अरे कुठं चालला, कुठं चालला असे कोणीच नव्हतं. याला हात लावतं. बारी झाली का आता ती? हे बघा आता पूजाने बाळाला घेतलं ना, तर लाडू लगेच पूजाकडे गेला आणि बाळाला असं ओढत होता. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की त्या बाळाला नको घेऊ, मला घे मला घे, त्याचं केवळ तेच चालू होतं. आणि नंतर मग पूजाने त्यालाही उचलून घेतलं. तर लहान मुलांना किती समज असते ना, की आपल्या मम्मीने दुसऱ्या बाळाला घेतलेलं आहे, आपल्याला नाही घेतलं. तर हे बघा तो लगेच म्हणतो मला पण घे, आणि थोडासा रडायलाही लागला होता. तर मग पूजाने दोघांनाही मांडीवर घेतला आणि खूप मस्त एकमेकांना बघत होते. दोन्ही पण छोटे छोटे बाळ आणि सई बघा त्यांना मस्त खेळवत होती. तर आता कीर्तन वगैरे संपल्यानंतर जेव्हा वारकरी लोक जेवायला बसतात ना तिकडे, त्यावेळेसच मग आपल्या घरातल्या पाहुण्यांना जेवायला बसवलं जातं. तर मग आता इथे संध्याचा हॉल आहे ना, तिथेच सर्व काही जेंट्स मंडळींना जेवायला वाढलेलं आहे. मस्त मोकळ्या ढाकळ्या परिसरात छान असं जेवण झालं. इकडे महिलांना बेडरूममध्येच बसवलं सर्वांना आणि छान सर्वांना जेवायला वाढलं. आणि नंतर मग मी पण स्वतःला जेवायला घेतलं. सर्व पाहुण्यांचं जेवण झालं आणि नंतर मग घरी निघायचं होतं. मिस्टर पण आलेले होते. सर्वजण मस्त गप्पा मारत होते. तर ताजींना बोली की आता घरभरणीलाच आम्ही येऊ, म्हणजे वास्तू शांतीला. आणि आम्ही तिथून निघालो. चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.